शुभ सकाळ समध्याला कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी एकदम मस्त आणि मजेत हा। तर आत्ता वाजला तर सकाळचे 9 म्हणजे व्हिडिओ एडिट करायला घेतलेला जी टायमिंग आहे तर 9चा आहे। आणि ही व्हिडिओ जी आहे की नाही तर ही व्हिडिओ आहे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीचा, म्हणजेच नागपंचमी दिवशी कोण बी खेळायला नव्हतं। तसंच आमच्या गावाकडे बी राहते नागपंचमीच्या दिवशी कोण बी भुलई खेळत नाही, कारण की मला काय एवढं काय त्याच्या मागचं कारण माहीत नाही। बरं मला असं वाटतं की स्वयंपाक करून लई दमून जातात आणि त्याच्यामुळे त्यांना कनी त्या दिवशी उल्हास येत नाही काय की असं वाटते। परंतु मी जोपर्यंत तिथं होते कनी तोपर्यंत समजायलाच मी हाका मारत बोलवत जायचं, चला की साड्या घाला की आपल्याला खेळायचे आहे, वर्षातले 2 तर दिवस राहतात, तुम्ही असंच करता तसंच करता म्हणायचं आणि बोलवून बायाहाला घेऊन जायचं आणि त्या दिवशी भुलई खेळायलाच लावायची मी। आणि दुसऱ्या दिवशी मात्र काय कुणाला बोलवायची ही ती गरज नसायची, कारण दुसऱ्या दिवशी आपोआपच बाया साड्या हे ती घालून खेळायला येत होत्या असं। तर मी जसं आले तसं तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये प्रज्ञाच्या जी टाकले होते त्याच्यात सांगितलेच मी की मी आले तसं तिथं आता कोण एवढं रिस्क घेऊन खेळत नाही आणि आनंदानं कोण एवढं ही बी करत नाही। आमच्या इथल्या पूर्वात जर म्हणलं तर मला जास्त आवड होती, मी जायचं न लाजता बोलवायचं खेळायचं आणि लई नट्टापट्टा करायचं, तर असं करायचं आणि मोठी लट फेर असं लई मोठी भुलई धरायचो आणि कनी मग मी गाणे म्हणायचं माझ्यासोबत असं दोघी तिघी बी माझ्या म्हणजे वयस्कर होत्या त्या बी म्हणायच्या, परंतु माझा बी नंबर असायचा। बरं लई बाया व्हायला तर असं वाटायचं की कल्पनाचंच गाणं ऐकावं आणि मग मी भरमदात थांबायचे असं आणि भुलई खेळत खेळत नाही, परंतु मध्ये मी थांबायचे आणि माझ्या हातात माईक द्यायचा आणि माईक दिलं कनी मग मी गाणे म्हणायचे आणि मग माझ्या मागं ही समध्याजणी म्हणायच्या। तर आमच्या इथं गाणे बाबासाहेबाचे म्हणत होतो आम्ही भुलईत, परंतु त्याच्यातले 1-2 गाणे कनी मला म्हणजे 1-2 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवते, पाठ आहे तर ती तुम्हाला इथं मी म्हणून दाखवते। बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया, अरे बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया, चोळीच्या खणाला या पंचमीच्या सणाला, चोळीच्या खणाला या पंचमीच्या सणाला, बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया। तर 1-2 ओळी मी तुम्हाला म्हणून दावले आणि हे काय असला खेळ आमच्याकडे खेळत नाही बरं का, परंतु इथं ह्या बायानं पुण्याची बी भुलई चालू केल्यात मला इलाले हसू यांचं बघून 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 बरं काय का असना प्रगती झाल्या बायावात पुण्याची भुलई बी खेळत आहे। मला त्या दिवशी कणी कोण सांगायला बी नाही भुलई खेळणार आहे का काय म्हणून, परंतु ज्याच्या घरी भुलई खेळत कनी त्यानं व्हिडिओ बनवले, म्हणजेच इरूनं व्हिडिओ बनवून मग मला पाठवला। थांब 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 थांब। तर ह्या भुलईमध्ये गाणे कोण म्हणणार गेल त्या, कारण कुणाला म्हणायला एवढं जमना झालं, मात्र त्यांनी टेप लावले होते, त्या टेपवर गाणे बाबासाहेबांचे चालले होते आणि त्याच्यावर मग ती त्यांचं चाललं होतं ती भुलई खेळायचं। बरं हे बी असं बी खेळले त्यांनी मस्तपैकी, त्यांचा खेळ झाला आहे आणि बघा छान वाटलं। काय का असणं तिकडं नाही, परंतु इथं पुण्यात येऊन का होणार ह्यांची भुलईच झालीच म्हणायचं। बरेच आमच्या इकडचे आता त्या एरियात कनी एवढे जण आल्यात कनी असं वाटलेलं की आता मी म्हणजे फक्त म्हणजे माझ्या घरातलेच काही जण असं नाही, इथं एवढी माझीच फॅमिली नाही माझ्या माहेरची, नाहीतर इथं गेलं की असं वाटतं आपण म्हणजे उजेडलाच गेला काय की माहेरलाच गेला काय की असं वाटतंय। आणि मला हे खेळ बघून एवढं भारी वाटलं, मला त्या दिवशी खरंच जायला पाहिजे होतं, बरं मला माहितीच नव्हतं। अचानक मध्येच हे सगळे एका गल्लीत राहतात आणि एक 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 त्या दिवशी गोळा झाला तर मस्तपैकी हो का इथं खेळला। तर चला मग बाय, ही व्हिडिओ मी इथंच थांबते, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।